रिऊला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर बऱ्याच दिवसाचं हे पेंडिंग काम आहे ना, तेच मला आज करून घ्यायचं होतं आणि आजच्या कामांची सुरुवात मात्र ह्याच कामापासून करायची असं ठरवलं आणि लगेचच कपडे प्रेस करायला आणि फोल्ड करायला बसले. कपडे पहिले तर प्रेस करून घेतले आणि त्यानंतर फोल्ड करायचे होते, ते सुद्धा कपडे फोल्ड करून घेतले. कारण की बरेच दिवस झालं कपडे प्रेस करायचे असं चाललं होतं, पण एक दिवस असंच ढकलत होता, म्हणून ते काम पहिले करून घेतलं. किचनचा माझा हा फेवरेट नॅपकिन खराब झाला होता, ते म्हणजे कवठाची चटणी बनवताना थोडेफार त्यावरती कवठाचे शिंतोडे उडाले आणि त्याचा असा काही कलर झाला होता. खूप घासूनही ते निघालं नाही, उलट जो माझा नॅपकिन होता ना तो फेंट झाला, पण ते डाग काय निघाले नव्हते. आज स्वयंपाकात मला बनवायचं होतं कढी भात. इशू आणि मी आम्ही दोघेही होतो, दोघांचंही फेवरेट आहे कढी भात, म्हणून म्हटलं चला शॉर्टकट पण आहे आणि पटकन होऊन जाईल, म्हणून मी कढी भात बनवून घेतला. जेवण वगैरे केलं आणि ईशान घरी आहे. त्याचं कारण हे की त्याला चिकन पॉक्स झाला आहे आणि आता हा सेकंड वीक चालू आहे, तो घरी आहे. ऑलरेडी बाथरूम क्लीन करून घेतलं होतं आणि मला हे ड्रेन क्लीनर त्यामध्ये टाकायचं होतं, कारण की बरेचसे किडे वरती जमा झालेले दिसत होते आणि आता हे क्लीन केल्यामुळे इथं काहीही नाही, पण ते ड्रेन क्लीनर वगैरे मी टाकून घेतलं. त्यानंतर इव्हिनिंगला दळण करून घेतलं. हे जे गहू होते ना ते पूर्ण रिवने सांडवलेले होते. दळण झाल्यानंतर गिरणीत टाकून सुद्धा आले आणि ऑलरेडी स्वयंपाक वगैरे झालेला होता. इव्हिनिंगला परत एकदा शॉपमध्ये गेले. मला हे सामान घ्यायचं होतं.